जणांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गावात भीतीचं आणि शांततेचं वातावरण असतानाही त्या कुटुंबातील वाचलेल्या मुलाने पुढे येत संपूर्ण कटाचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून आर्थिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। गावकऱ्यांच्या मौनातून अनेक प्रश्न निर्माण झाले। मीरा रोडमध्ये मनसे आणि शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी घेत कलम 144 लागू करण्यात आला असून परिसर 200हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत। मोर्चा रोखण्यासाठी मनपा बसेस देखील तयार ठेवण्यात आल्या आहेत। कोणतेही आंदोलन होऊ नये म्हणून मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह 45हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले। वसई विरारमध्येही प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे। पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी स्पष्ट केले की शहरात जमावबंदी लागू आहे। कोणीही आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल। मध्यरात्री अंधेरी पश्चिम येथे मनसेचे स्थानिक उपाध्यक्ष जावेद शेख यांचे पुत्र राहिल शेख दारूच्या नशेत अर्धनग्न अवस्थेत फिरताना दिसलेत आणि त्याच वेळी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी राजश्री मोरे यांच्या गाडीला तो धडक देत शिवीगाळ करत मी तुला विकत घेऊ शकतो आणि माझा बाप मनसेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे अशा वक्तव्यांनी हायबीन केलंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मात्र व्हायरल झालाय। पोलिसांनी राहिल शेख विरुद्ध गुन्हा नोंदवलाय। सातारा शिवथर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। अज्ञात व्यक्तीने घरात घुसून पूजा प्रथमेश जाधव या विवाहित महिलेची गळा चिरून हत्या केली आहे। ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार घरात त्यावेळी पूजा एकट्याच होत्या आणि त्याच दरम्यान आरोपीने घरात प्रवेश केला आणि धारदार शस्त्राने हल्ला करत तिचा गळा चिरला। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेल्सच्या तासाभराच्या खोली बुकिंगवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांनी विचारले की 1 तासासाठी खोली लागते तरी का, आणि त्यांनी सरकारकडे या हॉटेल्सना मिळणाऱ्या परवानग्या, स्थानिक स्वराज्य संस्थांनी भूमिका आणि संस्कृतीचा क्षय होत असल्याच्या मुद्द्यावरही चौकशीची मागणी केली आहे। सरकारने यावरती सखोल चौकशी करावी अशी त्यांची मागणी आहे। मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषा प्रश्नावरती मनसेकडून नियोजित मोर्चा आधी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पहाटे अटक केली आहे। पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असून 24 तास शहरात प्रवेशबंदी घातली आहे। ही कारवाई जून 29 रोजी हिंदी बोलल्याच्या कारणावरून दुकानदारावरती झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर करण्यात आली आहे। मनसेने याला निषेध म्हणून मोर्चा जाहीर केला होता। मनसेकडून जेल भरो आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला असून या घटनेमुळे मराठी हिंदी वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता व्यक्त होती। वसमत तालुक्यातील अकोली येथील तरुणीवरती प्रेमाच्या नावाखाली फसवणूक, अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवले आणि नंतर धमकावले। तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे।